कालचा व्हिडिओ जरी टाकलेला असला तरी तो कदाचित समजला नसेल. तर आज पुन्हा एकदा आपण त्या ओव्या घेऊयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आज 8 मार्च जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन. ज्या कोणी महिला याच्या आद्य प्रवर्तक आहेत त्या एक सामान्य कामगार म्हणून ज्या होत्या, पण नंतर त्यांनी फार मोठं पद प्राप्त केलं, महिलांसाठी हा महिला दिन सुरू केला. तर त्यांनाही आपण वंदन करूया. त्या रशियातल्या होत्या, अमेरिकेत गेलेल्या होत्या. खूप माहिती आपण नंतर घेऊया, आता त्याची जास्त वेळ जाईल. आणि आज मुख्य म्हणजे महाशिवरात्र. माघ महिन्यातली ही शिवरात्र सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. सगळ्यांनी शंकराची आराधना सकाळपासून केली असेल, पूजन केलं असेल, कुणी मंदिरांमध्ये जाऊन साधना केली असेल. आपण एक सोपं छोटंसं स्तोत्र म्हणूया. सकाळी म्हणलं होतं शिवमानस पूजन स्तोत्र. आता मनाने पूजा केली होती, पण एक 5 अक्षरातलं स्तोत्र आहे, म्हणजे ज्याला आपण शंकराचं म्हणजे नमः शिवाय, नमः शिवाय असं जे छोटासा मंत्र आहे, तो मंत्र ज्याच्यामध्ये सामावला गेला आहे असं मंत्र आहे, म्हणजे असं स्तोत्र आहे की 5 अक्षरं सामावलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक अक्षरानं नवीन श्लोकाचा प्रारंभ होतो. आणि त्या अक्षररूप शिवाला नमस्कार असो असं आपण या ठिकाणी म्हणतोय. तो शिव सर्पाचे हार परिधान करतो, त्रिनेत्रधारी आहे, भस्म अंगाला लावलेला आहे. आणि अशा प्रकारचं शिवाचं वर्णन या श्लोकात आलेलं आहे. आत्ताच त्या कौस्तुभ महाराजांनी सगळ्यांच्या परिचयाची नरहरी सोनाराची जी हे सांगितली, कथा सांगितली, ती सगळ्यांना माहिती आहे की तो पक्का शिवभक्त असतो. आणि विठ्ठलाला करगोटा करायचा किंवा साखळी करायची म्हणून त्याच्या ओळखीचा किंवा अगदी जवळचा सावकार त्याच्याकडे येतो. आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली म्हणून त्याला तो नवस फेडायचा असतो. तर त्याला माहिती आहे की नरहरीसारखा खरा अगदी असेल, ज्याला म्हणू की चांगला कुशल असा सोनार दुसरा कोणी नाही आहे, भेसळ मिसळ न करणारा. आणि म्हणून त्याच्याकडे तो येतो. तर तो म्हणतो की चल म्हणे, मला विठ्ठलाच्या मूर्तीला कमरेला हे करायची आहे, साखळी करायची. तर ती तू तेवढी हे करून दे, मोजून मापून छान करून दे. तर तो म्हणतो नाही हो, मला ते शक्य नाही आहे, कारण मी पक्का शिवभक्त आहे. आजच्या याच्यामुळं मला ते जास्त डोक्यात टसलं. तर म्हणतो शिवभक्त आहे, मी काही येऊ शकत नाही. मग तो म्हणतो मी तुला माप आणून देतो कमरेचं आणि तू त्याप्रमाणे बनव. कमरेचं माप आणून दिलं. म्हणे ह्याला काहीच हरकत नाही, मला साखळी बनवायला काही प्रश्न नाही. त्यांनी बरोबर तंतोतंत मापा एवढीच बनवली साखळी. घेऊन गेले शेठजी. ती थोडीशी लहान व्हायला लागली, 4 बोटं लहान व्हायला लागली. परत 4 बोटं वाढवून दिली तर 3 बोटं लहान व्हायला लागली. परत वाढवून दिली, परत 1 बोट लहान व्हायला लागली. पुन्हा वाढवून दिली. आता म्हणे किती वेळा रे हे करायचं, त्यापेक्षा चल ना तू एकदा. म्हणे मी तर येऊ शकत नाही. म्हणून त्याचे डोळे बांधले. म्हणे तुला डोळ्याला पट्टी लावतो त्या गांधारीसारखी, तिथे घेऊन जातो. तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांनी माप घेतलं. आता व्यवस्थित, पण माप घ्यायला गेला तर त्याला ते शंकराच्या गळ्यातले सर्प दिसायला लागले, हाताला लागायला लागले. थोडं वर केलं तर गंगा चंद्र सगळं दिसायला लागलं.
म्हणजे त्याच्या लक्षात आलं की हा तर विठ्ठल नाहीच आहे, हा तर शंकरच आहे. तो म्हणतो असं काय गडबड होतीये, म्हणून त्यानं डोळे उघडून पाहिलं तर पुन्हा तिथे विठ्ठलाची मूर्ती. मग परत डोळे बांधतो, म्हणतो पुन्हा मी नीट माप घेतो. परत माप घ्यायला लागलं तर परत त्याला तेच सगळं व्याघ्राजीन हाताला लागायला लागलं, सर्प हातायला लागले, जाणवायला लागले, वर चंद्रकोर दिसायला लागले, म्हणजे हाताला लागायला लागले, गंगा वाहतीये. परत मग त्याच्या लक्षात आलं आणि त्याला अंतर्मनानेच सांगितलं भगवंतांनी की अरे तू असा भेद करतोयस, पण आम्ही दोन्ही रूपं वेगळी असली तरी दोघंही एकच आहोत. आणि मग तो त्या ठिकाणी शरण झाला आणि तो नंतर पक्का विठ्ठल भक्त झाला. म्हणून तो त्याला म्हणतो, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. थोडक्यात सांगितली ती, खूप त्यांनी रंगवून छान सांगितली होती. आता हा नागेंद्र हाराय आलं म्हणून मला ती खरं कथा सांगावीशी वाटली. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नमः शिवायामध्ये न येतो म्हणून नकार आहे, म्हणजे नकार ननी ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याचा जसा आकार आहे अशा शिवाला मी नमस्कार करतो. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. आता मनी ज्याचं वर्णन केलं जातं त्या मकाराला मी नमस्कार करतो. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. जे शिवला वेलांटी शिकार्य अशा शिवाला नमस्कार करतो. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय मधला व त्या वकाराला मी नमस्कार करतो. नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ता, पिनाका म्हणजे धनुष्य, पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. नमः शिवाय मधला य इथे आला, अशा त्या यकाराला मी नमस्कार करतो. पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. शिवपुराण आपल्या मंदिरात गावामध्ये चाललेलं होतं आणि ही शिवपुराण जो कोणी ऐकेल किंवा शिवाचं महात्म्य जो ऐकेल त्याला शिवलोक प्राप्त होतं आणि तो शिवेन सह मोदते, म्हणजे शिवासह आनंद घेतो. इति श्रीमद शंकराचार्य विरचितम शिवपंचाक्षर स्तोत्रम संपूर्णम. प्रत्येक स्तोत्राचं काहीतरी शंकराचार्यांनी, स्वतः ते शंकरच होते आणि त्यामुळं शंकराचाच अंश होते. शंकराची प्रार्थना किंवा उपासना केल्यावर आईवडिलांना हे पुत्ररत्न प्राप्त झालेलं होतं. असे आपल्याकडं मोठे मोठे संत आचार्य होऊन गेलेले आहेत, तर त्या शंकराचार्यांनाही वंदन करूया. कारण रोज आपण भगवद्गीता शिकत असतानाही त्यांचं भाष्य थोडंसं घेत असतो, कारण इतर समश्लोकीमध्ये शंकराचार्यांचा आढावा घेतलेला नाही आहे आणि म्हणून मला तो घ्यावासा वाटतो. आता काल काही जणांना त्या फोन आल्यामुळं ऐकू आलेलं नव्हत्या, पण अतिशय महत्त्वाच्या अशा या सगळ्या 5-6 ओव्या होत्या. तर थोडासा पुन्हा एक त्याचा आढावा घेऊयात आपण, की 35व्या श्लोकापासून थोडंसं घाईत घेते पुन्हा. व्यासू सहजे सूत्री बळी तेणे निगमरत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. आता ह्या व्यासांनी हे रचलेलं आहे सगळं आपल्याला माहिती आहे. मूळ महाभारत, सगळी पुराणं, काल परवाही बोलणं झालं, 4 वेद
अहो वेद राशी एक भली मोठी होती आणि ती सर्वसामान्यांना पेलवणं शक्यच नव्हतं. म्हणून त्यांनी त्याचे 4 विभाग केले. ऋग्वेद म्हणजे मंत्रा उच्चारण्याची एक वेगळी पद्धत आहे, फक्त मानेनी त्याची हालचाल, आणि त्याच्यात सगळ्या देवतांचे मंत्र त्याच्यामध्ये स्तुती मंत्र घेतले. दुसरा यजुर्वेद केला. यजुर्वेदामध्ये जे जे यज्ञ करायचे असतात तिथे उपयुक्त असे मंत्र त्याच्यामध्ये घेतले आणि तिथे मध्ये हाताने अशा हालचाली खाली वर करून, म्हणजे जेव्हा उच्च आवाज बोलायचा असेल तेव्हा हात वर, कमी आघाताने बोलायचं असेल तेव्हा हात खाली, डावीकडे उजवीकडे अशा हालचाली करत यजुर्वेद बोलला जातो. आणि सामवेद म्हणजे जे आपलं संगीताचं मूळ जे आहे, शास्त्रीय संगीत सगळा, तो सामवेद. त्याच ऋचा इतक्या सुंदर गायल्या जातात, म्हणजे आपल्याला जे आपण अलंकार, जे छान छान राग शिकतो, तर त्या सगळ्याचं ज्याच्यामध्ये अंतर्भाव आहे असं सामवेद. आणि अथर्ववेद म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त अशा सगळ्या, आणि मुख्य म्हणजे आरोग्याच्या सगळ्या काय म्हणू आपण ऋचा किंवा मंत्र, विविध व्याधींवर, आधींवर, मानसिक ह्याच्यावर उपाय. अगदी आपल्याला चौर्यकर्म झालं असेल तर ते चौरी मिळण्यासाठी, राजाचं राज्य चांगलं चालण्यासाठी, शेतकऱ्याला भरपूर धन म्हणजे पीक येण्यासाठी, असे सगळ्या प्रकारचे मंत्र त्याच्यामध्ये आहेत. तर असे 4 वेद ज्यांनी केले, म्हणून इथं म्हणलेलं आहे व्यासू सहजे सूत्री बळी. सूत्रे म्हणजे सूत्र, सूत्री म्हणजे सूत्राने, आणि बळी म्हणजे अगदी कुशलतेनं. निगम रत्नाचळी. निगम शब्द मी आत्ता मुद्दाम सांगितलं की निगम म्हणजे वेद, वेदरूपी रत्नाचळी. अचळ म्हणजे पर्वत, रत्नांचा पर्वत. आणि असा त्यांनी काय केलेलं आहे, माळी म्हणजे माळरान म्हणतो ना आपण, तर त्या माळरान जमिनीत खांडिली म्हणजे खांड लावली किंवा खणलेलं आहे. म्हणजे व्यासांनी अत्यंत कुशलतेनं ही सूत्र रचलेली आहेत आणि त्यांनीच वेदरूपी रत्नांच्या पर्वतावरचा उपनिषद रूपी, उपनिषदार्थाची माळी, उपनिषद रूपी माळ जमिनीत खाण लावली किंवा त्यांनी खणलेलं आहे. आपण काल तो श्लोक घेतलेला होता की सर्व उपनिषदो गावो, म्हणजे हे सगळी भगवद्गीता म्हणजे काय आहे, तर सगळ्या उपनिषदांचं दोहन करून, उपनिषद रूपी गायींचं दोहन करून या भगवंतांनी ते दूध काढलेलं आहे. आणि ते पार्थो वत्स, तो पार्थ म्हणजे अर्जुन आहे आणि तो वत्स म्हणजे वासरू झालेलं. आणि दुग्धम गीतामृतम महत, हे गीतारूपी अमृत म्हणजे दुग्ध आहे. आणि पार्थवत्स सुधीही भोगता, त्याचा भोग घेणारे सुधी म्हणजे सज्जन लोक, अत्यंत विद्वान लोक, असे त्याचा उपभोग घेतात. तर इथं तेच त्यांनी थोडंसं वेगळ्या रूपकामध्ये सांगितलेलं आहे की वेदरूपी रत्नांचा पर्वत असा तो रत्नांच्या पर्वतावरचा उपनिषदरूपी माळ जमिनीला त्यांनी खणून काढलेला आहे, खाण लावलेली आहे, असं तिथे एक कल्पना केली. म्हणजे उपनिषदांचं महत्त्व इथं किती आहे तेही समजावून देत आहेत, वेदांचं महात्म्य किती आहे तेही इथे समजावून देत आहेत. म्हणून श्रोते हो, महर्षी व्यास हे फार मोठे, अत्यंत कुशल असे सूत्रधार होते किंवा कर्तबगार सूत्रधार होते, कुशल शिल्पकार होते. त्यांनी वेदरूपी रत्नखचित डोंगरावर मध्यभागी जे उपनिषदरूपी पठार होतं, त्या पठारावर हे गीता मंदिर बांधण्यासाठी खणायला सुरुवात केली. अशी छान कल्पना केलेली. आणि पुढच्या ओवीत काय सांगतात बघा, तेथ त्रिवर्गाचा अणुआरू आडवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला. तर त्रिवर्ग म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत, त्यातले 3 महत्त्वाचे, धर्म, अर्थ आणि काम. तर ते जे 3 पुरुषार्थ आहेत त्याला त्रिवर्ग म्हटलेलं आहे. आणि अणुआरू म्हणजे त्याचा भिन्न, अणु म्हणजे अगदी बारीक आणि आरू म्हणजे आकार, म्हणजे काही काही अगदी छोटे छोटे तुकडे त्याचे निघतात, त्याला अणु म्हणतात. आणि आरू म्हणजे मोठे, तर भिन्न भिन्न आकार. आडवू म्हणजे निघाला, त्याच्यातून वेगवेगळे आकार निघालेले. आणि गडगड म्हणजे काही गोटे निघाले, काही चुरा निघाला. तर महाभारत प्राकारू, मग त्यांनी काय केलं, महाभारत रूपी तटबंदी किंवा भिंत ही तयार केलेली. म्हणजे त्या माळ रानावर किंवा माळ जमिनीवर
धर्म, अर्थ, काम या रूपानी असणाऱ्या भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ जे गोटे होते, त्या धोंड्यांचा किंवा त्या गोट्यांचा महाभारत रूपी देवालयाच्या भोवती एक मोठा तट बांधलेला आहे. मोठा तट बांधला. आणि पहिल्यांदा आपण किल्ल्याची कल्पना करतो इथे, की किल्ला जर एखाद्या पर्वतावर करायचा असेल तर पहिली तटबंदी बांधली जाते. सगळ्या गोष्टी सुरक्षिततेसाठी केल्या जातात. म्हणजेच ते पठार, उपनिषद रूपी पठार खणत असताना धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थाचा, लहान मोठ्या दगडधोंड्याचा जो पुष्कळ गोटे वगैरे किंवा चाराचुऱ्या निघाला, त्याचा व्यासांनी या मंदिराभोवती मोठा कोट तयार केला किंवा तट तयार केलं. म्हणजे ह्या प्रत्येकाचं महत्त्व कसं आहे ते त्यांनी छान सांगितलेलं आहे. पुढच्या म्हणजे 3 पुरुषार्थ आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात. आणि ते 3 पुरुषार्थ म्हणजे जणू काही लहान मोठे दगड आहेत. ते त्याचंसुद्धा एखादी भिंत बांधताना, एखादी प्रासाद बांधताना महत्त्व असते की नाही. आपण आता पाहतो बघा, जे कारागीर असतात बांधणारे, तर ते सगळं असे आता हल्ली निघाल्यात, विटांचे आकार निघालेत, रेडीमेड विटा निघालेल्या आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या निघालेल्या आहेत, किंवा भाजून करणार तोही प्रकार आहे. आता सिमेंटच्याही विटा निघाल्या. पण घराला आपल्याला कुंपण घालतो आपण, कंपाऊंड म्हणतात. मग ते कुणी कुणी नाजूक छान ह्याचं करतात, की हल्ली रेडीमेडच आणतात, तेही घालतात. इथं मात्र त्यांनी या त्रिवर्गाचा किंवा 3 पुरुषार्थाचा हा तटबंदी किंवा कोट हा बांधलेला आहे. पुढं काय केलं? महाभारत रूपी देवालयाच्या भोवती हा कडेकोट तयार केलेला आहे, तट बांधला. माझी आत्मज्ञानाचे कवट, दळवाडे झाडूनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. आणि मग ह्या आत्मज्ञानाचे, म्हणजे आत्मज्ञान हे काय आहे हो, सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते जणू काही आत्मज्ञानाचे एकवट म्हणजे एकसारखे उत्तम असे चिरे आहेत. दळवाडे असा शब्द वापरलेला आहे. दळवाडे झाडूनी चोखट, तर ते असे चोखट किंवा चांगले असे हे चिरे त्यांनी शोधलेले आहेत, काढलेले आहेत. उत्तम चिरे ते कशाचे आहेत? आत्मज्ञान रूपी, आत्मज्ञानाचे एकवट, एकसारखे. जसे आपण विटांमध्ये सुद्धा थोडंसं जोडून बघतात की त्याच्यात कमी जास्त असेल तर त्या तोडतात, थोडीसे त्याचा आकार योग्य करतात. असे उत्तम चिरे कशामध्ये घडवले? ते कृष्णार्जुन, म्हणजे त्यांनी पार्थ वैकुंठ घडिले संवाद कुसरी. पुन्हा कुसरी शब्द आलाय, कौशल्य, चातुर्यानं, म्हणजे कृष्णार्जुन संवाद रूपी चातुर्यानं ते उत्तम चिरे घडलेले आहेत. म्हणजे आत्मज्ञान असंच्या असं नाही निर्माण झालेलं, तर ते या दोघांच्या संवादातून हे आत्मज्ञानाचे एकसारखे उत्तम चिरे, म्हणजे असे दगड हे घडलेले आहेत. म्हणजे पठार खणत असताना आत्मज्ञान रूपी अखंड ते चांगलं एकवटेचा अर्थ असाही घेतलेला आहे की पांढऱ्या शुभ्र अशा पाषाणशिळा, पांढरी शुभ्र अशी पाषाणशिळा सापडली आणि तो पाषाण व्यासमुनींनी अगदी साफसूफ केला किंवा ती चिरा जो आहे तो साफ केला आणि कृष्ण आणि अर्जुन यांचा संवादरूपी चिरा कौशल्यानं घडवला. म्हणजे आता हा प्रासाद, महाल ही कल्पना असल्यामुळं त्याच्यामध्ये ह्या त्यांनी हे सगळी रूपकं केलेली आहेत किंवा उपमा दिलेल्या आहेत. आता पुढं काय केलं बघा. निवृत्ती सूत्र सोडणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया, आवो साधिला मांडणिया मोक्ष रेखेचा. आता निवृत्ती सूत्र, इथं निवृत्ती म्हणजे ज्ञानपर. कारण प्रवृत्ती माणसाला अज्ञानातनं होत असते आणि एखाद्या गोष्टीबद्दलची आसक्ती कमी होणं, याच्यासाठी निवृत्ती शब्द वापरला जातो. शिवाय आपल्याला ज्ञानदेवांच्या भाषेत बोलायचं असेल तर निवृत्ती हे त्यांचे बंधू पण होते.
पण ही निवृत्ती म्हणजे ज्ञानरूपी ज्ञानपर सूत्र किंवा दोरी ही सोडवणीय, म्हणजे त्याची आखणी करून, काल मी म्हटलं होतं तो काय म्हणतात, काय तो शब्द वापरला होता, ओळंबा, ओळंबा, ओळंबा असा शब्द वापरला होता. ते ओळंबा म्हणजे ती दोरीच असते, पण ती अशी खाली जरा त्याला जड काहीतरी लावलेलं असतं आणि त्याला ओळंबा, म्हणजे त्याचं आकार, त्याचं माप बघण्यासाठी. तर त्या निवृत्तीरूपी ओळंब्यानी आणि सगळ्या शास्त्रांची भर घालून त्या चिऱ्याची मांडणी केलेली आहे आणि मोक्षाचा उत्तम आकार साधलेला आहे. आता ही इमारत बनवत असताना निवृत्ती रूपी दोरी आहे आणि त्याच्यातून आपल्याला मोक्षाचा आकार, उत्तम आकार, त्याला प्लॅनिंग म्हणतो ना आपण, छानपैकी आधी सगळे डिझाईन केलं जातं, आर्किटेक्चरकडून ते सगळं होतं आणि मग बांधणारा इंजिनियर पुन्हा वेगळं सूचना देतो आणि सगळे जे कार्य करणारे आहेत ते बरोबर ती मापं घेऊन सगळं करत असतात. तशी इथे कल्पना या प्रासादाची केलेली आहे. तर निवृत्तीरूपी ओळंब्यानं आणि सर्व शास्त्रांची त्यात भर घातली आणि त्या चिऱ्याच्या मांडणीनं मोक्षाचा असा उत्तम आकार साधला गेला आहे. अशी छान कल्पना केली आहे. आता पुढे 39व्यामध्ये आता 16-17चा आढावा घेत आहेत बघा. तो फार छान आहे. 15 पासून ऐसेनीकरिता उभारा. आता ते प्रासाद असा उभारला जातोय, तर ऐसेनीकरिता उभारा. 15 अध्यायात 15 भूमी निर्माळलिया पुरा प्रासाद झाला. आता उभारा म्हणजे त्याची उभारणी करायची आहे, देवालयाची रचना करायची आहे आणि ती करत असताना 15 अध्याय ते 15 म्हणजे 15 अध्यायापर्यंत 15 त्याला हे केलेले आहेत, माळे म्हणू किंवा हल्लीच्या भाषेत मजले. तर तसे मजले सिद्ध केले, 15 मजले सिद्ध केले. म्हणजे पहिल्यापासून 15पर्यंत अशी त्यांनी एक सिद्धता केलेली आहे, त्याची योजना केलेली आहे. आणि मग भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू झाला आणि मग त्याच्या गाभाऱ्याच्या भिंती या डेऱ्यापर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत किंवा डेऱ्यापर्यंत येऊन ठेपला किंवा ठेवला. म्हणजे गीता मंदिराची रचना करताना पहिल्यांदा आपण बघा खणतो, छान पाया तयार करतो, तसं 15व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत 15 माळे सिद्ध झाले. आधी चांगली ती जमीन खणली, उपनिषदांची वगैरे त्यात भर घातलेली आहे आणि मग हे माळे आता 15 अध्यायांचे तयार झाले आणि हा गीता प्रासाद व्यासांनी सज्ज केला, पूर्ण केला. आता पुढचे ओवी जास्त महत्त्वाचे. उपरी 16वा अध्यायो तो ग्रीवे घंटे चावो, सप्तदशू तो चिठावो पडघाणीये. पडघणीये कोणी म्हणले, कोणी घाणीये म्हणले, पडघाणी आहे. तर पडघाणी म्हणजे कळस आता बांधायचा आहे, आपण 18व्या अध्यायापर्यंत येतो. मग ती एक बैठक तयारी करावी लागते, त्याला पडघणी असं किंवा पडघाणीये म्हटले. आणि ग्रीव म्हणजे मान, ग्रीवघंटा म्हणजे माळेमध्ये गळ्यामध्ये कंठमणी घातला जातो की नाही, हल्ली काय तुम्ही तन्मणी म्हणता तसा तो. तर ती गळसणी किंवा गळमणी किंवा कंठमणी हा घातलाय. म्हणजे काय आहे, तो 16वा अध्यायो तो ग्रीवघंटेचा आवो. तो म्हणजे माळणेचा जणू काही तो कंठमणी आहे. गळमण्याचा आकार त्याच्यामध्ये काढलाय. आणि सप्तदशू तोची ठावो पडगणी. आणि 17वा अध्याय म्हणजे त्याची कळसाची बैठक तयार केलेली. आपण पाहतो आता तो शिखराचा आकार कसा असतो, कळसाचा आकार कसा असतो, थोडासा असा कलता, त्याला एक गट्ट असा चौथरा बांधल्यासारखा, मग त्याच्यावर ते शिखर उभं केलं जातं किंवा बांधलं जातं. तर तसं इथे ही कल्पना सांगितली की सप्तदशू तोची ठावो पडगणी आहे. म्हणजे हा 16वा अध्याय गळमण्याचा आकार करून, 17वा अध्याय त्या कळसाची बैठक म्हणून केलेली आहे. अशी सगळी व्यवस्था आपण इथपर्यंत आलो. आणि आता तो काल पाहिलेलं होतं की कळसाचं महत्त्व काय आहे. केवळ कलशाच्या दर्शनानं
सुद्धा जे वारकरी येतात किंवा जे भक्त असतात ते तृप्त होतात. कळसाचं दर्शन झालं की भगवंताचं दर्शन झाल्यासारखंच त्यांना वाटत असतं. म्हणून हा 17वा अध्याय म्हणजे कळसाच्या बैठकीचा ओटा आहे. पुढं 40वा बघा आता, म्हणजे 41. तयाही वरी अष्टादशू तो अपैसा मांडला कळसू उपरी गीतादी की व्यासू ध्वजे लागला. ही कल्पना काल समजावून दिली होती, पण काही जण म्हणे आम्हाला आवाजच आला नाही, म्हणून आपण पुन्हा पाहतोय की हा जो 18वा अध्याय आहे हा म्हणजे गीता मंदिराचा कळस सहजपणे उभारलेला आहे. आणि त्या गीतादी शास्त्रामुळं भगवान व्यास ध्वज होऊन फडकायला लागले. म्हणजे त्या गीता मंदिरावरचा ध्वज कोण आहेत? तर व्यासमुनी आहेत आणि ते फडकायला लागलेले आहेत. खूप सुंदर कल्पना केली बघा. तो अपैसा मांडला कळसू उपरी गीतादी की व्यासू ध्वजे लागला. अगदी सहज असा आपोआप असा तो कळस तयार झाला आणि त्याच्यावर व्यासांचा ध्वज फडकायला लागला. आता 15व्या अध्यायापासून म्हणजे 15 अध्याय हे सगळे माळे तयार केलेत. 16वा हा त्याचे कंठमणी आहे, 17वा त्याची बैठक आहे आणि 18वा अध्याय हा कलश आहे. एवढी कल्पना छान लक्षात घ्या. कशी ही गीता प्रासादाची रचना केली आहे ती आपल्या लक्षात आली. पुढे बघूया आता. कालच्या ओव्याही राहिल्यात समर्थींच्या वाचायच्या. ये स्वरूपानंदांच्या ओव्या राहिल्यात वाचायच्या. काय हो? अहो सगळं आवरून ठेवलं. ठीक आहे, आपण आल्यावरच बघूया आता. पुढच्या 1-2 ओव्या घेऊया. म्हणून मागील जे अध्याये ते चढते भूमीचे आये तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. म्हणून पुढचे जे अध्याय आहेत म्हणजे मागील जे अध्याय आहेत ते चढते भूमीचे आहे. हे पूर्वीचे सगळे अध्याय हे एकावर एक अशा चढत्या माळ्यांचे 15 आकार आहेत, मगाशी सांगितलेले. आणि 16वा 17वा हा कळसाच्या पायाचे डेरे आहेत. आणि हे सगळं काम चढत्या कामाची स्वरूप भूमिका दाखवणारे आहे. आता ह्या मंदिराचं काम पूर्ण झालं याची खूण म्हणजे हा 18वा अध्याय. म्हणून मागील जे अध्याये ते चढते भूमीचे आहे तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. आता जालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता. आणि अशा प्रकारे या मंदिराच्या कामात अपूर्णता काहीही राहिली नाही. हेच या 18व्या अध्यायाचा कळस बसवला की सिद्ध होईल. त्यामुळं 18व्या अध्यायाच्या विवरणानं हे गीता मंदिर पूर्ण झालं किंवा पूर्ण होईल असं सांगते. म्हणजे हा 18वा अध्याय महत्त्वाचा आहे. कलशाने कलश बघा ना, अशी कितीतरी मंदिरं आपण आता पाहतो. पूर्वीच्या काळी सगळे त्या मुस्लिमांनी वगैरे इतकी सगळी फोडझोड केलेली असते. तर अशी मंदिरं त्यांचे कळस जर नसतील तर आपल्याला ते मंदिर पाहावंसं नाही वाटत. किंवा बांधताना सुद्धा फक्त सगळा पाया, बाकी सगळं माळे तयार झालेले आहेत, सगळ्या मूर्ती कोरल्या जातात,
पण तिथे जर कळसच नसेल तर त्या मंदिराकडं आपल्याला बघावंसंही वाटत नाही. तसं इथं सांगतायत की हे सगळे पहिले जे अध्याय आहेत ते सगळे झालेत, पण आता मंदिराचं पूर्णत्व कधी आलं तर हा 18व्या अध्यायाचा कळस जेव्हा रचला गेला तेव्हा ते सिद्ध होईल आणि 18व्या अध्यायाच्या विवरणानं संपूर्ण गीता मंदिर पूर्ण होईल. आत्ताशी अजून सुरुवात आहे. कलशाध्यायाला कळस बांधायला सुरुवात होती. आता आपण फक्त ही कल्पना समजून घेतली की 18वा अध्याय म्हणजे हा कलशाध्याय आहे आणि तो कळस कसा हे आपण पाहतो आहोत. ठीक आहे. ऐसा व्यासे विंदाणीये गीता प्रासाद सोडणीये आणूनी राखिले प्राणीये नाना परी. आता हे व्यासांनी काय केलं तर पुन्हा ते विंदाणी म्हणजे अत्यंत कौशल्यानं कुशलतेनं गीता प्रासादू सोडणीये, हा गीता प्रासाद सोडणीय म्हणजे निर्माण केलाय. अशा प्रकारे महर्षी व्यासांनी हा गीतारूपी प्रासाद असा काही निर्माण केला, असा कौशल्य निर्माण केला की त्याच्यामुळं काय झालं, आणुनी राखिले प्राणीये नानापरी. त्याच्यामध्ये अनेक जे प्राणी आहेत ते आता मुक्त व्हावेत, मोक्षाला पोचावेत, प्राणीमात्रांचं संसार दुःखापासून पूर्णपणे रक्षण व्हावं एवढ्यासाठी इथे सगळे ही मोक्षरेषेला नेऊन ती भिडवलेली आहे. गीता प्रसादाची उंची ही मोक्षरेषेपर्यंत. आता ते केवढं करायचं, कळस केवढा करायचा हे सुद्धा एक शास्त्र ठरलेलं असतं. म्हणजे एक मयमतम नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मूर्तींचे आकार केवढे असावेत, त्या मूर्तीमध्ये सुद्धा बघा चेहऱ्याचा आकार केवढा असावा, पाय केवढे, हात, तसं त्या मंदिराची कळसाची उंची किती असावी, मंदिराचा सगळा. आता आपण अयोध्येचं मंदिर पाहिलेलं, किती वर्ष चाललेलं होतं त्याचं सगळं निर्मिती किंवा त्याचं सगळं मोजमाप, त्याच्यासाठी आणायच्या सगळ्या त्या वेगवेगळ्या चिरा होत्या त्या. तर तसं इथे हे सगळं पूर्ण करण्यासाठी योग्य असं सगळं माप घेतलेलं आहे आणि महाज्ञानी अशा या व्यासांनी त्याची उंचीही मोक्षरेषेपर्यंत भिडवलेली. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्राणीमात्रांचं, इथं आता मग अशी कोणी म्हणलं तसं भक्त अभक्त असं काही नाही. भगवंत सगळ्यांना मोक्ष द्यायला बसलेला आहे, फक्त आपण त्याच्यापर्यंत पोहोचतोय का नाही हा प्रश्न आहे. आणि तशी आपली हे झाली, प्रगती झाली तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करिस्ती यया एकते श्रवण मिशे छाया सेविती ययाची. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे तर एक प्रदक्षिणा जपाची. आता काही जण काय करतात त्या गीता प्रासादाला की बाहेरूनच प्रदक्षिणा घालतात आणि जप करून जपाची आवर्तन करत असतात आणि बाहेरून आणि एक श्रवणमिषे छाया सेविती ययाची. आणि काही मात्र श्रवणाच्या निमित्तानं या गीता मंदिराच्या सावलीत बसतात, छाया सेविती ययाची, आणि श्रवण भक्तीनं गीतेच्या शांत शीतल अशा सावलीत येऊन बसतात. आत्ताच बघा त्या महाराजांनी एक छान उदाहरण दिलं की एक मनुष्य असतो आणि त्याला तिथे आत जायला परवानगी, म्हणजे काही जे हे असेल, कीर्तन असेल, नाटक असेल तर आत जायला मिळत नाही ना, पैसे दिल्याशिवाय, तिकीट काढल्याशिवाय. मग त्यानं हुशारी केली आणि त्यानं काय केलं, ते शेंगदाणे फुटाणे त्याच्या पुड्या करून विकण्याचं छोटंसं आपलं एक टेबल तयार केलं आणि मग लोक ते यायला लागले, ते घेऊन जायला लागले. आणि याला आतलं सगळं संगीत, यांच्या संगीताचा होता कार्यक्रम, तर ते ऐकायला मिळावं म्हणून त्यानं ही युक्ती केली. तसं इथे सुद्धा श्रवणाला येणारे किंवा सगळे जे मोक्षद्वारासाठी या काय म्हणू आपण मंदिरामध्ये दर्शनाला येणारे जे लोक आहेत, संसार दुःखातून त्यांची सुटका व्हायची आहे, तर ते काही जण बाहेरूनच जप करतात. आत्तासुद्धा पाहतो बघा, तर एवढं गडावर काय कुठेही जरी गेले ना तरी बायका किंवा बायकांचंच जास्त असतं, त्या जपाच्या पिशवीमध्ये ती माळ ठेवून हातात घेऊन आपले सगळीकडं जाता जाता सुद्धा ते जपमाळ ओत असतात. म्हणजे
बाहेरून सुद्धा जप करतात आणि काही मात्र त्याच्या सावलीमध्ये बसून श्रवण भक्ती करत शांत शीतल अशा त्या सावलीत बसून आनंद घेत राहतात. चला इथे थांबूया. 45पर्यंत ओव्या झाल्यात. थोड्याशा कालच्या पुनरावृत्ती केलेली आहे आणि स्वरूपानंदांच्या आता आल्यावरच घेऊया. सगळ्यांना सांगितलं होतं मी, तुमच्यापैकी काही जणांना माहिती नसेल की सोमवारपासून पुन्हा आम्ही एका ट्रिपला जाणार आहे, शृंगेरी वगैरे. तर जर जमलं तर म्हणलं होतं मी त्याचे हे करून पाठवीन व्हिडिओ, पण नाही तर मग आल्यानंतरच. परवा सांगितलं तसं जेवढं कुणाला साधना स्वतःचा स्वाध्याय करता आला तर करा, नाही तर झालेल्या ओव्यांचा अभ्यास त्या पुन्हा पुन्हा वाचून त्यांचे अर्थ असतील तर अर्थ समजून घेऊन त्यातल्या विषयांची काही यादी करून असं करता आलं तर करा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.